जिम जॉईन करताना सगळे लोक त्यांच्या ग्रुपमध्ये येतात किंवा त्यांच्या मित्रासोबत जिम लावतात. पण खरं सांगतो, मित्रांसोबत जिम लावून बॉडी नाही बनत, बॉडी बनती माइंडसेटने. आणि 90% लोक जिम मध्ये मित्र आला तरच जिमला येणार. मित्र जर नाही आला तर वर्कआउट कॅन्सल. आणि सगळे लोक हेच करतात. मी पण माझ्या मित्रांसोबतच जिम जॉईन केली होती. पण बॉडी सगळ्यांची बनली का? कारण बॉडी बनवण्यासाठी लागतं कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. सेम डाएट, सेम टायमिंग, सेम वर्कआउट. आणि कितीही प्रॉब्लेम झाला किंवा काही झालं तरी वर्कआउट मिस नाही झाला पाहिजे. जिमला रोज म्हणजे रोज जायचं. कोण आलं नाही आलं तरी. तुम्ही मित्रांसोबत जिम लावा किंवा कोणासोबत पण जिम लावा. पण जर खरंच तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे असेल, बॉडी बनवायची असेल ना, तर एक माइंडसेट लागतं. ते म्हणजे मी एकटा असेल तरी मी करणार. वर्कआउट करताना हर एक सेट, हर एक रेप फील झाला पाहिजे. आणि डाएटला सुद्धा एकदम मनापासून करायचं, कारण तेच तुमचं खरं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. लाईफ मधले बाकी सगळे कामं तर आपल्याला करायचेच आहे, पण बॉडी, डाएट, जिम हे तिन्ही गोष्टीला सोबत धरून आणि तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसतील. आणि ऐका, एक दिवस तुम्हाला मित्र मोटिवेट करेल, एक दिवस एखादी रील तुम्हाला मोटिवेट करेल, पण जेव्हा तुमचं माइंडसेट तयार होईल ना, तेव्हा खरी तुमची बॉडी ट्रान्सफॉर्म होणार. ते पण सगळ्यात खतरनाक. माइंडमध्ये एक गोष्ट पाहिजे. मित्रांसोबत सुरुवात करा, ग्रुपमध्ये सुरुवात करा, काही मोटिवेशन घेऊन सुरुवात करा. पण जेव्हा ते मोटिवेशन जाईल तेव्हा एक तयारी पाहिजे की मी एकटा असेल तरी मी करणार, पण करणार. आणि रिझल्ट तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही खरंच मनापासून मेहनत करता. शॉर्टकटच्या मागे लागून काहीच होत नाही. आता बॉडी तुमची आहे, करायचं नाही करायचं ते पण तुमच्यावरच आहे. आणि जर खरंच मनापासून बॉडी बनवायची असेल ना, तर मला फॉलो करायला विसरू नका.